नमस्कार मित्रांनो, बांधवांनो आणि भगिनींनो, संत विचार या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो। बांधवांनो आणि भगिनींनो, संत विचार हा चॅनल बनवण्याचा उद्देश हाच की असं म्हणतात, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, याच न्यायाने हा चॅनल मी बनवलेला आहे। मित्रांनो, आपण जर सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सोशल मीडियावरती एक ना अनेक ढिगभर असे कंटेंट पसरलेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या आवडीनुसार ते कंटेंट बघतच असतो। तर मित्रांनो, मग आपल्या महाराष्ट्राला लाभलेली ही थोर संत साहित्याची परंपरा आणि हे संतांचे अमूल्य विचार माझ्यासारख्या युवक युवतींना नक्कीच दिशादर्शक मार्गदर्शक ठरू शकतात किंवा किंबहुना आत्ताच्याही परिस्थितीमध्ये ते मार्गदर्शक आहेतच। मग मित्रांनो, मी असा विचार केला की असं म्हणतात की फुलं वाटणाऱ्याच्या हातालाही सुगंध राहतच असतो, याच न्यायाने संत विचारांचं हे जे विचार पुष्प आहे मित्रांनो, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं म्हटलं की मग त्यामध्ये अध्ययन आलंच। असं म्हणतात की अभ्यासोनी प्रकटावे नाही तरी झाकोनी असावे। मग मित्रांनो, तुमच्यापर्यंत हे विचार मला पोहोचवायचे म्हटलं की मलाही अध्ययन आलं, अभ्यास आला, संत साहित्य मलाही उघडून पाहावं लागेल, ते वाचावं लागेल, त्याचं पाठांतर करावं लागेल आणि मग ते तुमच्यापर्यंत पोहोचावं लागेल। मित्रांनो, कुठंतरी या प्रोसिजरमध्ये माझ्याही मनमेंदू मस्तकाची मशागत होईल, याच निर्मळ प्रांजळ हेतूने मी हा चॅनल बनवलेला आहे। हा चॅनल बनवण्याच्या मागे कुठेही माझा या चॅनलला मॉनिटायझेशन करण्याचा किंवा या माध्यमातून अर्थार्जन करण्याचा बिलकुलही हेतू नाही। मित्रांनो, असं म्हणतात की स्वांत सुखाय आत्मीय समाधानासाठी मी हा चॅनल बनवलेला आहे। कुठेतरी या संत विचारांच्या माध्यमातून मलाही मार्गदर्शन मिळेल, दिशा मिळेल आणि जे मला माहीत झालं, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, याच न्यायाने मी हा चॅनल बनवलेला आहे। मित्रांनो, आपणालाही जर संत साहित्य संत विचार ऐकायला जर आवडत असतील तर आपणही नक्कीच या यूट्यूब चॅनलवरती येऊन हे संतांचे विचार ऐका आणि हे व्हिडिओ आपल्याला जर आवडले तर त्याला आवड दर्शवा, इतरांसोबतही ते सामायिक करा आणि हेच जर आपल्याला सातत्याने जर विचार ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।